Hello everyone. In the previous lecture, we seen the uses of molten salts in the metallurgical processes. That time we have also discussed about various processes for the purification and extraction of the metals. Now, let us see the uses of solvents in electrochemical reactions. Solvents for electrochemical reactions. So for this, we must know this word, this concept, electrochemical. So electro, clearly it means that it is dealing with electrical energy, and chemical means it is some chemical reaction, some chemical process, okay? Process or reaction. So electrochemical means conversion of electrical energy into the chemical energy, or we can say utilization of electrical energy for carrying out the chemical process or the chemical reaction. So in this type of cases, generally the reaction mixture is taken in some solvent. Okay, this is reaction mixture. It is having the reactants along with solvent. Reactants plus solvent is there in this beaker. So electrodes are dipped inside, and potential difference is then applied across these electrodes. इलेक्ट्रिकल एनर्जी इथून प्रोव्हाइड केली जाते आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी यूज करून या रिएक्शन मिक्सचर मध्ये रिएक्शन होत असते. So it is a type of reaction. So what type of solvents we need for such electrochemical reactions? First main thing is that the solvent, here we are discussing about the solvents only, okay? The solvent must be stable for electric, or we can say it must be electrically stable. नाहीतर इलेक्ट्रिकल एनर्जी त्यातून पास केल्यानंतर त्या सॉल्व्हंट्सच काहीतरी वेगळं होऊन जाईल, डिकम्पोजिशन होईल किंवा अनवॉन्टेड काहीतरी प्रोसेस तिथे होईल, असं व्हायला नको. द सॉल्व्हंट मस्ट बी स्टेबल फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी. द सॉल्व्हंट मस्ट बी इलेक्ट्रिकली स्टेबल. त्यानंतर याच्यामध्ये जनरली डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असणं गरजेचं आहे. Solvent must have high dielectric constant. Dielectric constant म्हणजे काय? The ability to keep the charges separated. कटायन आणि अनायनला सेपरेट ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते सॉल्व्हंटची, दॅट इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. तर तो इथे थोडा जास्त असला पाहिजे, नाही तर अदरवाईज आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तिथे अप्लाय करतोय. ओके, वी आर अप्लाइंग द इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे इथे न्यूट्रल फेज असेलच, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे असणारच आहे, आणि त्यामुळे सॉल्व्हंट जे आहे त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट थोडा जास्त असणं गरजेचं आहे.
कमीत कमी 10 तरी असला पाहिजे. इट मस्ट बी मोर दॅन 10. 10 पेक्षा जास्तच असला पाहिजे. ओके. अँड ऑल्सो इट मस्ट हॅव लार्ज रेंज ऑफ व्होल्टेज स्टॅबिलिटी. हे जे आपण इलेक्ट्रिकल स्टॅबिलिटी म्हणतो यालाच व्होल्टेज स्टॅबिलिटी असंही म्हणता येईल. व्होल्टेज स्टॅबिलिटी. So this voltage stability range must be greater. असं व्हायला नको की आपण इकडे व्होल्टेज वाढवत जातोय, मग सुरुवातीच्या व्होल्टेजला काही झालं नाही, सॉल्व्हंट स्टेबल राहिलं, पण जसजसं व्होल्टेज वाढवलं तेव्हा सॉल्व्हंटमध्ये काहीतरी वेगळीच प्रोसेस होऊन गेली. असंही व्हायला नको. इट मस्ट हॅव वाईड रेंज ऑफ व्होल्टेज स्टॅबिलिटी. रेंज सुद्धा त्याची जास्त असली पाहिजे. ओके. मग आता याच्यामध्ये जनरली ह्या प्रोसेसमध्ये वॉटर यूज केलं जातं. वॉटर इज द बेस्ट सॉल्व्हेंट. वॉटर व्यतिरिक्तही इतर सॉल्व्हेंट वापरता येतात, पण वॉटर हे चीपर सॉल्व्हेंट आहे, इझिली अवेलेबल असतं कुठेही. त्यामुळे वॉटरचा विचार जास्तीत जास्त केला जातो. कोणत्याही सॉल्व्हेंटचा जर आपण अभ्यास करायचा म्हटलं तर सॉल्व्हेंट्समध्ये वॉटरचा अभ्यास जास्त केला जातो, कारण वॉटर हे गुड सॉल्व्हेंट आहे. पहिली गोष्ट, याच्यामध्ये बरेचसे सॉल्ट वगैरे डिझॉल्व्ह होऊन जातात. त्यानंतर याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटही खूप जास्त आहे. द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ वॉटर इज 82. इट्स डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज 82. त्यानंतर त्याची सोल्युबलाइज करण्याची ॲबिलिटी सुद्धा जास्त आहे. खूप जास्त पदार्थांना तो डिझॉल्व्ह करू शकतो. Okay, so water is good solvent for electrochemical reactions also. वॉटर व्यतिरिक्तही इतर सॉल्व्हंट आपण वापरू शकतो ॲज पर द नीड ऑफ दॅट रिॲक्शन. रिॲक्शनची गरज जशी असेल त्याप्रमाणे आपण दुसरं सुद्धा एखादं सॉल्व्हंट वापरू शकतो. वॉटरच वापरलं पाहिजे असं काही नाही, बट इट इज बेटर. जर तुमचे रिॲक्टंट वॉटरमध्ये सोल्युबल होत असतील तर तुम्ही वॉटर वापरायला हरकत नाही, कारण त्याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटही जास्त आहे, व्होल्टेज स्टॅबिलिटी सुद्धा त्याची जास्त आहे. आणि वॉटरचं स्वतःचं आयोनायझेशन कमी झालेलं असतं, त्यामुळे त्याचा स्वतःच्या आयन्समुळे जो कंडक्टन्स असतो, इंट्रिन्सिक कंडक्टिव्हिटी, ती सुद्धा फार कमी असते, कारण तो स्वतः काही असं जास्त आयोनाइज होत नाही. H+ आणि OH- जे आहेत ते वॉटरचे तयार होतात, पण फार कमी प्रमाणामध्ये तयार होतात. and that's why it has very low intrinsic conductance. इंट्रिन्सिक म्हणजे त्याचा स्वतःचा अंतर्गत जो कंडक्टन्स आहे तो कमी असतो. आता सॉल्व्हंट्स आपण कोणत्याही याच्यामध्ये जर यूज करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं काय असतं, कुठल्याही प्रोसेसमध्ये आपण जर विचार केला, कुठली रिॲक्शन असेल, काही असेल, तर सगळ्या ठिकाणी महत्वाचं काय असतं, द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज प्युरिटी. प्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट ॲट मोस्ट ऑफ द प्लेसेस, ॲट मोस्ट ऑफ द इन्स्टन्सेस. मग सॉल्व्हंट्सची प्युरिटी जी आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे. सॉल्व्हंट मस्ट बी हायली प्युअर. सॉल्व्हंट मस्ट बी प्युअर. त्याची प्युरिटी जितकी जास्त असेल तितकं आपल्याला रिॲक्शनमध्ये फायदा होतो. आता प्रत्येकच रिॲक्शनला ते खूपच प्युअर असलं पाहिजे असंही काही नाही आहे. बऱ्याचशा रिॲक्शन्स आहेत की ज्यामध्ये प्युरिटी थोडी कमी असेल सॉल्व्हंटची तरी सुद्धा चालून जातं. पण जर आपण नवीन काही अभ्यास करत असू किंवा बऱ्याचशा माहिती असलेल्या रिॲक्शन्समध्ये सुद्धा सॉल्व्हंट मधल्या इम्प्युरिटीज इंटरफिअर करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आपण आत्ताच जे बघितलं होतं की सगळ्यात बेस्ट सॉल्व्हंट कोणतं म्हटलं आपण, वॉटर. पण हे जे वॉटर आहे या वॉटरमध्ये सुद्धा इम्प्युरिटी असू शकते. मग वॉटरमध्ये इम्प्युरिटी काय असेल आणि त्याला प्युरिफाय कसं करायचं है ना.
आता जनरली आपण काय म्हणतो, प्युअर वॉटर म्हणजे एकदम डिस्टिल वॉटर जे असतं बॅटरीमध्ये जे वापरलं जातं त्याला आपण प्युअर वॉटर म्हणतो. ओके, येस इट इज प्युअर. पण त्याला 100% प्युअर म्हणण्यापेक्षा आपण त्याला डीआयोनाइज वॉटर हा शब्द जास्त चांगला राहील. डीआयोनाइज्ड, कारण त्याला उकळलं जातं आणि जी वाफ असेल तिला कंडेन्स करून वेगळ्या भांड्यामध्ये कलेक्ट केलं जातं. याच्यामुळे होतं काय, त्याच्यातले जे आयन्स आहेत, काही मिनरल सॉल्ट वगैरे जे डिझॉल्व्ह झालेले असतील ते सगळे एका बाजूला राहून जातात आणि प्युअर वॉटर आपल्याला दुसऱ्या बाजूला, प्युअर म्हणण्यापेक्षा डीआयोनाइज्ड वॉटर, ज्याच्यातले आयन्स निघून गेलेत, असं डीआयोनाइज वॉटर आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये जे आपण कलेक्ट करतोय तिथे मिळत आहे. पण आपण असं जरी वॉटर वापरलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये एक इम्प्युरिटी जनरली असतेच, आणि ती इम्प्युरिटी म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन इज द impurity that is associated with water many times. ऑक्सिजनची सोल्युबिलिटी जी आहे ती पाण्यामध्ये बऱ्यापैकी आहे. ऑक्सिजन इज हॅव्हिंग गुड सोल्युबिलिटी इन वॉटर. त्यामुळे तुम्ही हे डीआयोनाइज जरी वॉटर केलं आणि त्याला थोडा वेळ हवेच्या संपर्कात ते आलं की हवेतला ऑक्सिजन त्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब केला जातो आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन ही इम्प्युरिटी म्हणून त्याच्यामध्ये राहून जातं. मग असं पाणी जर तुम्ही अशा काही रिॲक्शन मध्ये वापरत असाल जिथे रिडक्शन वगैरे सारखा प्रोसेस चालतायत, so this oxygen will interfere in that reaction. It will decrease the yield, it will decrease the purity of the products, and that's why this dissolved oxygen must be eliminated from that water. It must be removed from that water. मग आता रिमूव्ह कसं करायचं त्याला? तर याला रिमूव्ह करण्यासाठी, ऑक्सिजनला रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं, एक भांड घ्यायचं ज्याला काही अटॅचमेंट्स लावलेल्या असतील, किंवा एखादा राऊंड बॉटम फ्लास्कही आपण घेऊ शकतो, ज्याला इथे रबर कॉर्क आपण लावलेला आहे आणि याच्यातून एक नळीमध्ये येते, एक नळी बाहेर जाते. या टाईपची असेंब्ली लावू शकतो. आता करायचं काय असतं आपल्याला, याच्यातून एका नळीमधून नायट्रोजन पास करायचा, N2 नायट्रोजन गॅस याच्यामधून पास करायचा. आता या इथे पाणी आहे है ना, हे भांडं आता क्लोज झालंय त्यामुळे ते हवेच्या संपर्कात काही येत नाहीये. आधी जे संपर्कात आल्यामुळे काही ऑक्सिजन त्याच्यात राहून गेलेला आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. ओके, so when we pass this N2 in this water, then this N2 takes away the oxygen along with it. याच्यामध्ये असं बबलिंग होईल ना, असे बबल्स वगैरे याचे नायट्रोजनचे होत राहील. हे पाणी असं उकळल्यासारखं वाटेल आपल्याला, बबलिंग त्याच्यामध्ये होत राहील आणि हा नायट्रोजन ऑक्सिजनला याच्यातून काढून टाकेल. सो दिस इज वन ऑफ द वे टू बबल नायट्रोजन थ्रू द वॉटर. पाण्यामधून नायट्रोजन जर आपण बबल केला तर आपल्याला ऑक्सिजन रिमूव्ह करता येईल. आणि दुसरी सगळ्यात चांगली प्रोसेस अशी, रिपीटेड फ्रीजिंग अँड डिफ्रीजिंग. रिपीटेड त्याला फ्रीज करायचं पाण्याला आणि पुन्हा त्याला व्हॅक्यूम मध्ये सोडायचं. फ्रीज करायचं म्हणजे त्याचा बर्फ तयार होईल. बर्फ झाला की नंतर त्याला व्हॅक्यूम पंपच्या संपर्कात आणायचं. व्हॅक्यूम पंपमुळे काय होतं, याच्यातला ऑक्सिजन जो आहे तो निघून जातो, त्या व्हॅक्यूम कडून तो ओढला जातो. आणि ही प्रोसेस आपल्याला रिपीट करावी लागते, एकदा करून होत नाही, रिपीट करायची. व्हॅक्यूम करायचं म्हणजे थोडा ऑक्सिजन निघेल, पुन्हा त्याला फ्रीज करायचं, पुन्हा पंप करायचं, पुन्हा फ्रीज करायचं, पुन्हा पंप करायचं.
ही प्रोसेस रिपीट करत राहायची अंटिल वी गेट कंप्लीट रिमूव्हल ऑफ द ऑक्सिजन. ऑक्सिजन पूर्णपणे त्याच्यातून निघून जाईल तोपर्यंत फ्रीजिंग आणि पंपिंग या प्रोसेस सुरू ठेवायच्या. सो इन दिस वे वी कॅन रिमूव्ह ऑक्सिजन फ्रॉम वॉटर. आता वॉटर व्यतिरिक्त सुद्धा काही सॉल्व्हंट वापरले जातात, जसं इथर आहे. इथर इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट मेनी टाइम्स. ऑर्गॅनिक रिॲक्शन्स मध्ये इथर हे फार वापरलं जातं सॉल्व्हंट म्हणून. आता या इथरचं सुद्धा सेन्सिटिव्हिटी आहे. इथर जो आहे तो ऑक्सिजनच्या संपर्कात आला की त्याचं कन्व्हर्जन पेरॉक्साईड मध्ये होतं. इथरचेच पेरॉक्साईड तयार होतात. म्हणजे समजा डायमिथिल इथर असेल तर त्याचा असा पेरॉक्साईड तयार होतो ऑक्सिजनच्या संपर्कात. ओरिजिनली तो असा होता, एकच ऑक्सिजन त्याच्यामध्ये होता, डायमिथिल इथर. बट ऑन एक्सपोजर टू एअर द ऑक्सिजन रेडिली रिॲक्ट्स विथ दिस इथर अँड फॉर्म्स सच पेरॉक्साइड्स. असे पेरॉक्साइड्स तो तिथे तयार करू शकतो. तर याच्यासाठी डिस्टिलेशन प्रोसेस यूज केली जाते. टू रिमूव्ह द ऑक्सिजन फ्रॉम इथर डिस्टिलेशन प्रोसेस इज यूज्ड. आता डिस्टिलेशन म्हणजे काय? डिस्टिलेशन तुम्हाला माहिती असेल, बट स्टील आय विल रिपीट इट. आपण याच्या अगोदर रिफ्लक्स बघितलंय. रिफ्लक्स मध्ये काय केलं होतं, आपण राऊंड बॉटम फ्लास्क घेतला आणि या राऊंड बॉटम फ्लास्कला कंडेन्सर लावलं होतं आपण. याच्यामुळे काय व्हायचं की जे आपण हीटिंग केल्यानंतर ज्या या सॉल्व्हंटच्या वेपर्स तयार व्हायच्या, त्या वेपर्स याच्यामध्ये कंडेन्स होऊन पुन्हा सॉल्व्हंटमध्ये परत येऊन जायच्या. ओके, म्हणजे या कंडेन्सरचा उपयोग कंडेन्सेशन हाच आहे. आणि इथे सॉल्व्हंट वर जायचं, पुन्हा कंडेन्स होऊन खाली त्याच मिक्सचरमध्ये येऊन जायचं. आता डिस्टिलेशन मध्ये काय केलं जातं? डिस्टिलेशन मध्ये राऊंड बॉटम फ्लास्क वापरला जातो. आणि कंडेन्सर सुद्धा वापरलं जातं. पण याच्यामध्ये कंडेन्सर जो आहे तो असा सरळ नाही लावत, असा उभा त्याला लावला नाही जात. त्याला असा बेंटच्या थ्रू लावला जातो. असे बेंट मिळतात विकत, आपल्या लॅबमध्ये सुद्धा आहेत. काचेचा असा बेंट मिळतो. ह्या बेंटला कंडेन्सर लावलं जातं. आणि इथे अशी पण एक नळी मिळते ज्याला कलेक्टर असं म्हणतात. इथे आपण गॅस लावलेला आहे आणि इथे दुसरा एखादा फ्लास्क आपण ठेवू शकतो, असा कोनिकल फ्लास्क वगैरे, ज्याचं तोंड छोटं असेल असा फ्लास्क इथे ठेवायचा. आता याच्यातून होतं काय, या हिटिंगमुळे आता आपल्याला डिस्टिलेशन केव्हा लावतोय आपण? प्युरिफिकेशनसाठी. इथे तीच प्रोसेस होते ज्या प्रोसेसने पाऊस पडतो, तशीच प्रोसेस इथे आपण करतोय. इथे काय होणार, हे सॉल्व्हंट जे आपण घेतलंय, इथर आपण घेतलेलं आहे, हिटिंगमुळे ते इथरच्या वेपर्स तयार होतील. त्या वेपर या बेंट मधून अशा इकडे येतील, कंडेन्सर मध्ये येतील. कंडेन्सर मध्ये थंड झाल्यामुळे
त्याचे ड्रॉपलेट्स तयार झाले. म्हणजे इथे वाफ तयार झाली होती, इथे पुन्हा त्याचे ड्रॉपलेट तयार झाले, पुन्हा लिक्विड झालं आणि ते लिक्विड आता या इथून या याच्यामध्ये येऊन पडणार आहे आणि इथे ते कलेक्ट केलं जाईल. सिंपल प्रोसेस आहे. जसं की समुद्राच्या पाण्याचं उन्हामुळे बाष्पीभवन होतं, वर गेलं की थंड हवा त्याला लागते, मग ते पाणी पाऊस म्हणून इकडे पडतं, तसाच हा प्रकार आहे. दिस इज डिस्टिलेशन. तर ह्या दोन डायग्राम अगदी डोक्यामध्ये फिट ठेवा. रिफ्लक्स म्हणजे कंडेन्सर उभं असतं, डिस्टिलेशन मध्ये कंडेन्सर आडवं असतं. ही गोष्ट महत्वाची आहे, हे लक्षात ठेवा. बरेचदा तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वायवामध्ये विचारलं जातं रिफ्लक्स म्हणजे काय, डिस्टिलेशन म्हणजे काय, दोघांमधला फरक काय, दोघांचे युजेस काय आहेत. सो वी मस्ट नो अबाउट इट. So this is distillation. So we can purify most of the solvents by distillation process. Distillation ने आपण खूप सारे सॉल्व्हेंट प्युरिफाय करत असतो. जसं आपल्या लॅबमध्ये सुद्धा ॲनिलिन जर तुम्ही बघितला असेल तर ॲनिलिन किती पॅक बॉटल आलेली आहे, नवीनच विकत आणलेली आहे, ती बॉटल जरी आपण फोडली तरी ते आपल्याला लाल रंगाचं दिसतं, रेड झालेलं दिसतं. ॲनिलिन रेड आहे म्हणजे ते प्युअर नाहीये, सम इम्प्युरिटी इज देअर. त्याचा सुद्धा असंच हवेसोबत संपर्क त्याचा आला की त्याचा रेड कलर होऊन जातो. मग त्याला डिस्टिलेशन मेथडने जर आपण प्युरिफाय केलं तर आपल्याला येलो कलरचं ॲनिलिन मिळतं. पेल येलो हा प्युअर ॲनिलिनचा कलर आहे. मग ते पेल येलो ॲनिलिन जरी आपण हवेमध्ये ठेवलं तर 2-3 दिवसांनी पुन्हा ते लाल होऊन जातं. तर असं होत असतं. बाकीचेही बरेचसे सॉल्व्हेंट आहेत. समजा इथिल अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोलमध्ये इम्प्युरिटी म्हणून काय असतं, त्याच्यामध्ये जनरली वॉटर ॲज अ इम्प्युरिटी असतं. पाणी जे आहे, हवेतला मॉइश्चर जो आहे तो मॉइश्चर बरेचसे सॉल्व्हेंट ओढून घेतात आणि मग ते तो मॉइश्चर म्हणजेच ते पाणी ॲज अ इम्प्युरिटी त्याच्यामध्ये राहून जातं. मग अशा वेळेस जर त्या सॉल्व्हेंटचा बॉइलिंग पॉइंट पाण्यापेक्षा बऱ्यापैकी कमी असेल किंवा बऱ्यापैकी जास्त असेल तर अशा केसमध्ये सुद्धा आपण डिस्टिलेशन करू शकतो. ज्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल त्याचं अगोदर इव्हॅपोरेशन होईल आणि तो अगोदर बाजूला निघेल. मग तुम्ही इम्प्युरिटी बाजूला काढली तर इकडे प्युअर तुम्हाला सॉल्व्हेंट मिळतो, किंवा तुमचा प्युअर सॉल्व्हेंट जो आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असेल तर तो अगोदर बॉइल होऊन जाईल आणि इकडे तुम्हाला प्युअर सॉल्व्हेंट मिळेल. सो इन दिस वे वी कॅन प्युरिफाय द सॉल्व्हेंट्स बाय युजिंग डिस्टिलेशन मेथड. सो प्युरिटी इज ऑफ immense importance in many cases but not in all the cases. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आपण सुरू करू याच चॅप्टर मधला. द नेक्स्ट टॉपिक इज ऍसिड्स अँड बेसिस. जो आहे इथे आपल्या या चॅप्टर मध्ये ऍसिड्स अँड बेसिस. आता ऍसिड बेसचं आपण सुरुवातीला पण बघितलं होतं, या चॅप्टरच्या सुरुवातीला जेव्हा आपण काही डिस्कशन केलं होतं. दॅट टाइम ऑल्सो वी डिस्कस दॅट देर आर मेनी डेफिनेशन्स, मेनी थिअरीज अबाउट द ऍसिड्स अँड बेसिस. फर्स्ट theory we seen Arrhenius theory, then Lorry-Bronsted theory, then Lewis theory. Okay, so apart from all these theories there are some more theories that we are going to learn in this chapter. आता याच्यामध्ये आपल्याला पहिली जी कॉन्सेप्ट आहे, फर्स्ट कॉन्सेप्ट इज सॉल्व्हेंट सिस्टम कॉन्सेप्ट. आता अरेनियसचा काही अभ्यास नाही करायचा आपल्याला याच्यामध्ये, लॉरी-ब्रॉन्स्टेडचाही करायचा नाहीये. लेविस आपल्याला पुन्हा रिपीट होणार आहे आपल्या सिलेबस नुसार. ठीक आहे,
पहिली कॉन्सेप्ट आहे सॉल्व्हंट सिस्टीम कॉन्सेप्ट. It is also known as auto-ionization concept. It is auto-ionization concept. ही जी थिअरी आहे ही 2-3 लोकांनी मिळून डिझाईन केलेली थिअरी आहे. E.C. Franklin was the first person who developed this theory. E.C. Franklin 1905 मध्ये यांनी ही थिअरी मांडली होती समोर. मग आता कोणत्याही थिअरीत थोडेफार लूप होल्स असू शकतात, मग ते थोडं पॉलिश करायचं काम म्हणजेच या थिअरीला एक्सटेंड करायचं काम कॅडी आणि एल.सी. या 2 लोकांनी केलं. कॅडी अँड एल.सी. या 2 लोकांनी 1928 मध्ये या थिअरीला थोडंसं अजून एक्सटेंड केलं, काही गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्या. सो ऍज पर दिस थिअरी, आता बघा या थिअरीमध्ये काय नाव येत आहे, सॉल्व्हंट सिस्टीम. मीन्स धिस कॉन्सेप्ट ऑफ ऍसिड्स अँड बेसेस इज रिलेटेड विथ द सॉल्व्हंट. आणि हा ह्या थिअरीचा ड्रॉबॅक सुद्धा आहे की सॉल्व्हंट असेल तरच ही थिअरी अप्लाय होते. विदाउट सॉल्व्हंट आपण कोणालाच ऍसिड बेस म्हणू शकत नाही या थिअरीनुसार. सो सॉल्व्हंट इज अ मस्ट फॉर this theory and that's why the name is solvent system concept. मग सॉल्व्हंट सिस्टम कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा एखादा पदार्थ आपण सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो त्यावेळेस सॉल्व्हंटचं आयोनायझेशन तिथे होत असतं. मग सॉल्व्हंटचं आयोनायझेशन झालं म्हणजे काय होईल, आयोनायझेशन झालं म्हणजे कटायन्स आणि अनायन्स तयार होतात. ओके, साधी गोष्ट आहे. मग सॉल्व्हंटचा कटायन वाढतोय की अनायन वाढतोय हे याच्यामध्ये बघितलं जातं. इफ कटायन ऑफ सॉल्व्हंट इज इन्क्रीजिंग देन द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ऍसिड अँड इफ anion of the solvent is increasing then the substance is said to be base. Let us see with examples. So as per this theory, acid is a substance which increases कटायन किंवा असं म्हणू आपण पॉझिटिव्ह आयन म्हणजेच कटायन है ना, पॉझिटिव्ह आयन ऑफ सॉल्व्हंट. अँड बेस इज अ सबस्टन्स विच इन्क्रीजेस निगेटिव्ह आयन म्हणजेच अनायन ऑफ सॉल्व्हंट. ओके, आता या झाल्या डेफिनेशन्स. एक्झाम्पल बघितलं की तुमच्या लक्षात येईल की ह्या डेफिनेशन म्हणजे नेमकं काय. सी, इफ वी कन्सिडरिंग वॉटर ॲज अ सॉल्व्हंट, सी द एक्झाम्पल ऑफ वॉटर ॲज सॉल्व्हंट. पाणी आपण सॉल्व्हंट म्हणून जर घेतलं तर ती केस आपण याच्यामध्ये बघू. वॉटर जे आहे, वॉटरचं स्वतःचं आयोनायझेशन कसं होतं, ट्वाइस H2O आपण कन्सिडर करू. इट गिव्स H3O प्लस प्लस OH मायनस. ठीक आहे.
पाण्याचं जर आयोनायझेशन आपण कन्सिडर केलं तर ते असं होतं, साधा H2O जर घेतला तुम्ही एकच, तर H+ आणि OH- असं आपल्याला लिहावं लागेल. ट्वाइस H2O आपण घेतलं तर H3O+ प्लस OH-, मीन्स दिस इज पॉझिटिव्ह आयन ऑफ द सॉल्व्हेंट, दिस इज निगेटिव्ह आयन ऑफ द सॉल्व्हेंट, दिस इज कटायन, दिस इज अनायन. आता आपण याच्यामध्ये जर HCl ऍड केलं तर काय होतं? व्हॉट हॅपन्स इफ वी ऍड HCl इन वॉटर? HCl घेतलं आणि त्याला पाण्यामध्ये टाकलं, व्हॉट विल हॅपन? This water will take up this H+ from HCl and will become H3O+. पाण्याने H+ आयन घेतला आणि पाण्याचा H3O+ झाला आणि HCl मध्ये काय शिल्लक राहिला आता? Cl-. ओके, म्हणजे HCl पाण्यात टाकल्यानंतर पाण्याचा कुठला आयन तयार झाला? पाण्याचा कटायन तयार झाला. म्हणजेच HCl ला काय म्हणावं लागेल आता? ऍसिड. As it is increasing the concentration of cation, as it is producing the cation of solvent, then the substance is called as acid. मग आता दुसरा एक्झाम्पल बघू. समजा NaOH आपण घेतला. अगेन water is the solvent. What will happen here? NaOH and water. आता इथे आपण आहे ना याच्यासारखं ट्वाइस H2O करू, म्हणजे सोपं जाईल ती रिएक्शन मांडायला. NaOH plus twice H2O, it gives H3O plus Na plus twice OH minus. बघा स्टॉइचोमेट्री जमते का बरोबर? NaOH plus twice H2O, it gives H3O plus Na plus twice OH minus. मग आता सॉल्व्हेंटचा कुठला आयन प्रोड्यूस झाला? आता तुम्हाला वाटेल की H3O plus हे झाला, कटायन पण झाला आणि इथे OH मायनस म्हणजे अनायन पण झालेला आहे. मग आता काय म्हणावं याला? तर अशा केसमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बघा, याचा एकच मॉलिक्यूल तयार झालाय, इथे याचे 2 तयार झालेत. ओनली 1 मोल ऑफ कटायन इज फॉर्म, बट 2 मोल्स ऑफ अनायन हॅज बीन फॉर्म. मग अनायनचं कॉन्सन्ट्रेशन कटायनच्या तुलनेमध्ये जास्त आहे, याचा अर्थ NaOH सॉल्व्हेंटचं, वॉटर ऍज अ सॉल्व्हेंटचं अनायन कॉन्सन्ट्रेशन वाढवतो आहे, त्यामुळे याला आपल्याला बेस म्हणावं लागेल. NaOH is base because it is producing more cations of solvent. That's why NaOH is base. सोपा आहे कॉन्सेप्ट, फार काही कठीण नाही आहे. तुम्हाला ही रिएक्शन लक्षात ठेवायची आणि फायनली इकडे कटायन जास्त तयार होत आहेत का अनायन जास्त तयार होत आहेत? जास्त हा शब्दही महत्वाचा आहे. ओके, कारण इथे कटायन पण झाला होता, पण जास्त प्रमाणात काय तयार झालं? अनायन. दॅट्स वाय इट इज बेस. So you can write the reactions for nitric acid, for potassium hydroxide. ठीक आहे, त्या रिएक्शन तुम्ही स्वतः लिहा, HNO3 साठी आणि KOH साठी. अशाच होतील, फक्त मायनर फरक त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला बाय प्रॉडक्ट वगैरे मध्ये, काउंटर आयन्स मध्ये. आता हे इथे आपण वॉटरचा एक्झाम्पल बघितलं, वॉटर ऍज अ सॉल्व्हेंट बघितला. समजा वॉटर ऐवजी आपण अमोनिया ऍज अ सॉल्व्हेंट बघितलं तर काय होईल?
वॉटर ऐवजी आपण बघू आता अमोनिया. अमोनिया ॲज सॉल्व्हंट. अमोनियाचं स्वतःचं आयोनायझेशन कसं दाखवता येईल आपल्याला, जसं आपण पाण्याचं दाखवलं होतं H3O प्लस प्लस OH मायनस, तसं अमोनियाचं दाखवता येईल आपल्याला NH4 प्लस प्लस NH2 मायनस. म्हणजे अमोनिया जर सॉल्व्हंट म्हणून आपण कन्सिडर केला तर अमोनियाचा कटायन म्हणजे कोण, NH4 प्लस, आणि अमोनियाचा अनायन म्हणजे कोण, NH2 मायनस. मग आता एखादा सबस्टन्स आपण अमोनियामध्ये ऍड केल्यानंतर NH4 प्लस तयार होत आहे जास्त प्रमाणामध्ये की NH2 मायनस जास्त प्रमाणात तयार होत आहे, त्याच्यानुसार आपण त्या सबस्टन्सचं ऍसिड किंवा बेस असं क्लासिफिकेशन करू शकतो. सो सी फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अमोनियम क्लोराइड, NH4Cl, ammonium chloride. When we add this ammonium chloride in ammonia, then what we get? We get twice NH4 plus plus single NH2 minus plus single Cl minus. NH4 plus NH4Cl plus twice NH3, it gives twice NH4 plus plus NH2 minus plus Cl minus. मग बघा आता काय तयार झालं, इकडे कटायन झाला तयार की अनायन, दोघं झालेत. कटायन सुद्धा झालाय तयार आणि अनायन सुद्धा झालाय, पण जास्त प्रमाणात कोण झालंय तयार, कटायन. Cation has been formed in more concentration. That's why ammonium chloride is acid when ammonia is solvent. अमोनिया जेव्हा सॉल्व्हंट असेल त्यावेळेस अमोनियम क्लोराइड हा ऍसिड सारखं काम करेल. अदरवाइज अमोनियम क्लोराइडला आपण सॉल्ट म्हणतो. पाण्यामध्ये जर विचार केला याचा पाण्यासोबत, तर तो पाण्याचा काहीच तयार करत नाही, कटायन पण नाही अनायन पण नाही, तो स्वतःच आयोनाइज होऊन जातो आणि आपण त्याला सॉल्ट म्हणतो पाण्यामध्ये. पण जर आपण सॉल्व्हंट अमोनिया घेतला तर तो सॉल्ट ऍसिड म्हणून काम करतोय. म्हणजेच काय, इथे एखादा पदार्थ ऍसिड आहे, बेस आहे की न्यूट्रल आहे, पाण्यामध्ये हा सॉल्ट म्हणजे न्यूट्रलचं काम करतोय, पण अमोनियामध्ये तो ऍसिड बनून गेला. सो इट डिपेंड्स ऑन द सॉल्व्हंट whether a substance is acid or base or neutral is decided with reference to the solvent used there. आणि त्याचमुळे याला सॉल्व्हंट सिस्टम असं नाव दिलेलं आहे. हा इंडिव्हिज्युअल अमोनियम क्लोराइडला काहीच म्हणणार नाही, त्याला तो ऍसिडही म्हणणार नाही, बेसही म्हणणार नाही, सॉल्टही म्हणणार नाही. पण जर आपण सॉल्व्हंट वापरत असू, काही वॉटर सॉल्व्हंट वापरलं तर अमोनियम क्लोराइडला ह्या कॉन्सेप्टनुसार आपल्याला न्यूट्रल म्हणावं लागेल. अमोनिया वापरला सॉल्व्हंट तर यालाच आपल्याला ऍसिड म्हणावं लागेल. मीन्स ऍसिड, बेस, न्यूट्रल, इट डिपेंड्स ऑन द सॉल्व्हंट. आता अमोनियम क्लोराइड ऐवजी समजा आपण सोडामाइड घेतला, NaNH2. NaNH2 मीन्स सोडामाइड, सोडियम अमाइड. सोडियम अमाइडचं कंबाईन नाव असं केलं जातं सोडामाइड. इट्स नेम इज सोडामाइड, NaNH2. When this NaNH2 is added into ammonia, then what happens? Twice NH3. अमोनियामध्ये आपण त्याला ऍड करतोय. Then we get NH4 plus Na plus
and twice NH2 minus. Twice NH2 minus. So again see here what is being formed. Cation is formed, anion is also formed. But anion is formed in greater proportion. Anion is formed in more concentration, double concentration. That's why sodamide is a base in ammonia. मग आता या कॉन्सेप्ट नुसार न्यूट्रलायझेशनला काय म्हणावं लागेल, न्यूट्रलायझेशनला कसं डिफाईन करायचं. जनरली आपण न्यूट्रलायझेशन कसं डिफाईन करतो. इट इज द रिएक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस टू प्रोड्यूस सॉल्ट अँड वॉटर. इथे थोडंसंच मॉडिफिकेशन आहे. इथे वॉटर ऐवजी शब्द वापरला आहे सॉल्व्हेंट. The reaction between acid and base to produce solvent is called as neutralization reaction. Salt and solvent. जसं की आता पहा इथे ऍसिड काय आहे, NH4Cl ला आपण ऍसिड म्हटलं. NH4Cl प्लस बेस NaNH2 आहे. आपल्या डेफिनेशन नुसार रिएक्शन बिटवीन ऍसिड अँड बेस टू प्रोड्यूस सॉल्ट. सॉल्ट कोणता तयार होतो इथे, NaCl. हा सोडियम आणि हा क्लोराइड दोघं मिळून NaCl सॉल्ट तयार झाला. प्लस आता काय होईल, NH4 आणि NH2 या दोघांचा मिळून झाला ट्वाइस NH3. So neutralization is the reaction in which acid reacts with base to produce salt and solvent. It produces salt and solvent. This is neutralization reaction as per the solvent system concept. Salt and solvent. तर ह्या कॉन्सेप्टचं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ऍसिड और बेस इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ, इट इज नॉट द ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी ऑफ अ सोल्यूट, बट इट डिपेंड्स ऑन द सॉल्व्हेंट यूज. या कॉन्सेप्ट नुसार सॉल्व्हेंट आपण काय वापरतोय त्याच्यानुसार एखादा पदार्थ ऍसिड आहे की बेस आहे हे ठरवलं जातं. बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्हेंट बदललं, एका सॉल्व्हेंट मध्ये ऍसिडचं काम होत आहे आणि तोच पदार्थ दुसऱ्या सॉल्व्हेंट मध्ये वापरला तर तो बेस म्हणून आपल्याला दिसतोय. वी हॅव द एक्झाम्पल ऑफ ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड जर पाण्यामध्ये आपण ऍड केलं तर काय झालं, पाण्याचा काय केला त्याने, कटायन तयार केला पाण्याचा. त्यामुळे आपल्याला काय म्हणावं लागेल त्याला, ऍसिड. या कॉन्सेप्ट नुसार as per this concept acid is a substance which produces cation of the solvent, that's why it is acid. But when this acetic acid is added in H2SO4, पण यालाच जर आपण
पाण्याऐवजी H2SO4 मध्ये ऍड केलं, देन व्हॉट हॅपन्स? त्याचा स्वतःचाच कटायन होतो, पण सॉल्व्हंटचा म्हणजे H2SO4 चा तो काय करतो इथे? HSO4 मायनस. इट इज फॉर्मिंग द अनायन ऑफ द सॉल्व्हंट. H2SO4 सॉल्व्हंट म्हणून आपण घेतलं इथे, त्या सॉल्व्हंटचा त्यांनी अनायन प्रोड्यूस केला. दॅट्स वाय इट इज बेस इन दिस केस. म्हणजे ऍसिडिक ऍसिडची ऍसिड ही ऍब्सोल्यूट प्रॉपर्टी आहे का या कॉन्सेप्ट नुसार? नाहीये. इट इज ऍसिड in one solvent and it is acting as base in another solvent. So this is one of the demerit, this is one of the limitation of this theory, of this concept, that it requires solvent to explain acid base behavior of the solute. But in the absence of solvent, this concept cannot be used. Again, this concept cannot be used effectively if the dielectric constant of solvent is very low. एखाद्या वेळेस सॉल्व्हंटचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट फारच लो असतो. लो असला म्हणजे हे जे आयन्स तयार होत आहेत, या आयनला ते सॉल्व्हंट सेपरेट नाही ठेवू शकत. सॉल्व्हंट पुन्हा कंबाईन होऊन रिव्हर्स रिएक्शन जास्त तिथे होऊन जाते, किंवा आपल्याला लक्षातच येत नाही की आयन कुठला तयार झालेला आहे. सो for the solvents having low dielectric constant, this concept cannot be conveniently used. So these are the limitations of this concept. So we shall stop here. In the next lecture, we shall discuss about next concepts of the acids and bases. See you.